तर सुजात आंबेडकरांच्या दाव्यासंदर्भात प्रणिती शिंदे यांनी आता उत्तर दिलं। संभ्रम निर्माण करणाऱ्या वक्तव्यांमुळे विरोधकांना मदत होते। मित्रपक्षाने भान ठेवावं, प्रणिती शिंदे यांनी सुजात आंबेडकरांना सल्ला दिला। तर प्रणिती शिंदे यांनी सुजात आंबेडकरांना सल्ला दिलेला आहे। मित्रपक्षांनी भान ठेवावं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। नांदेडचा महापौर भाजपचाच असेल, मुख्यमंत्री फडणवीसांनी विश्वास व्यक्त केलेला आहे। स्वामी रामानंद तीर्थांची भूमी नांदेड, अशा या नांदेडला वंदन करण्याची संधी मी का सोडावी आणि म्हणून या ठिकाणी मी आलो। तसंही आता पुन्हा हिंद की चादर गुरु तेग बहादूर जी यांच्या निमित्ताने पुन्हा 25 तारखेला मी नांदेडला येणार आहे। पण आज खऱ्या अर्थानं ज्यावेळी ही सभा मी पाहतोय, इथली संख्या मी पाहतोय, माझ्या मनामध्ये कुठलीही शंका उरलेली नाही। 16 तारखेला नांदेडचा महापौर हा भाजपचाच असणार आहे। देवाभाऊ असेपर्यंत योजना कधीही बंद होणार नाही, लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलं। मेघना बोर्डीकरांच्या नेतृत्वात भाजपला मतदान करा, परभणीत फडणवीसांनी मतदारांना आवाहन केलेलं आहे। बहिणींनो, 1 वर्ष झालं योजना बंद झाली नाही आणि जोपर्यंत तुमचा देवा भाऊ हा मुख्यमंत्री आहे तोपर्यंत योजना बंद होणार नाही। पण मी दीदींना सांगितलंय, दीदींनी मनावर घेतलंय, या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवायचं नाही आहे, माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवायचं आहे। त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर या ठिकाणी आपला महापौर बसेल, त्याच्या बरोबर 1 वर्षांनी मी पाहायला येणार आहे आणि त्यावेळी मी केलेल्या कामांचा आढावा तर घेईलच, पण पहिला आढावा हा घेणार की माझ्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दीदी केलं याचा आढावा सगळ्यात पहिल्यांदा मी घेणार आहे। मेघना दीदीच्या रूपामध्ये तुम्हाला पालकमंत्री इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा मी दिलेला आहे। त्या पालकमंत्र्याचे हात तुम्हाला मजबूत करावे लागतील। या परभणीमध्ये भाजपचा झेंडा तुम्ही लावा। त्या परभणीच्या विकासाच्या आड जो येईल त्याला आई प्रभादेवीच्या आशीर्वादाने त्याच ठिकाणी निस्तनाबूत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे सांगण्याकरता मी आलो आहे। अमित साटम हे अनपेड ट्रोलर आहेत। 2 भावांवर बोलल्याशिवाय त्यांना टीआरपी मिळत नाही। अमित ठाकरे यांनी अमित साटम यांच्यावर टीका केली आहे। तो माणूस बसवलेला आहे, त्याला सांगितलं गेलंय की 2 महिने काय बोलायचं आणि काय बोलून आपला पक्ष चर्चेत ठेवायचा, आणि 2 भावांवर बोलल्याशिवाय त्यांना टीआरपी नाही। त्याच्यामुळे जसे त्यांचे पेड ट्रोलर्स आहेत तसं हा माणूस अनपेड ट्रोलर आहे बिचारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।